नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त मऊ मोकळी खिचडी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। जो थोड्याशा मोठ्या आकाराचा साबुदाणा असतो तोच इथे मी वापरलेला आहे। एकदम बारीक आकाराचाही साबुदाणा असतो, परंतु मी थोड्या मोठ्या आकाराचा इथे साबुदाणा वापरलेला आहे। हा साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातील। साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण 2 वाट्या साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी व अर्धी वाटी दूध घालून घेऊया। दुधामुळे साबुदाण्याची खिचडी मऊ होण्यास मदत होते, तसेच खिचडीला एकदम छान कलरही येतो। साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। खूप जास्तही पाणी घालायचं नाही। जास्त पाणी जर यामध्ये वापरलं तर खिचडी चिकट होऊ शकते, तसेच कमी पाणी वापरलं तर खिचडी कडक होऊ शकते। त्यामुळे साबुदाणा भिजत घालण्यासाठी पाण्याचंही प्रमाण अगदी योग्य पाहिजे। आता आपल्याला हा साबुदाणा एका रात्रीसाठी म्हणजे जवळपास 10 ते 12 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपण सकाळीच खिचडी करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला साबुदाणा भिजलेला आहे। एकदम मऊ मोकळा झालेला आहे, एकदम छान असा फुललेला आहे। अजिबातही चिकट झालेला नाही किंवा अजिबातही कडक झालेला नाही। आता हा साबुदाणा चांगला मोकळा करून घेऊया। खिचडीमध्ये इथे आपण एक कच्चा बटाटा वापरणार आहोत। इथे तुम्ही उकडून घेतलेला बटाटाही वापरू शकता किंवा बटाटा नाही वापरला तरीही चालू शकेल। तर या बटाट्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर एका स्लायसरने छोटे छोटे स्लाइस तयार करून घेऊया। अशा प्रकारे स्लाइस केल्यामुळे बटाटा छान म्हणजे लवकरात लवकर शिजतो। आता ह्या तयार स्लाइस एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। या स्लाइस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। बटाटा तुम्ही खिचडीमध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। आता ह्या सर्व स्लाइस एका कॉटनच्या कापडावरती थोड्याशा कोरड्या होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे। तर 5 मिनिट मी अशाच या टॉवेलवरती ठेवून देणार आहे। खिचडीमध्ये आपण भाजक्या शेंगदाण्यांव्यतिरिक्त कच्चे शेंगदाणेही थोडेसे वापरणार आहोत। तर इथे मी 1 मूठ भरतील एवढे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यामध्ये 1 मिरची घालून घेऊया। मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। तर मिक्सरमधून ओबडधोबड इथे ह्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे। खूप जास्त बारीकही करायचा नाही, खूप जास्त मोठाही ठेवायचा नाही। खिचडी परतण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया। तेलही आपल्याला कढईच्या सर्व बाजूने चांगलं सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा कढईला चिकटून राहणार नाही। तर या बटाट्याच्या स्लाइस चांगल्या कोरड्या झाल्यानंतर या तेलामध्ये घालून घेऊया। बटाटा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। इथे आपण बटाट्याच्या स्लाइस एकदम बारीक अशा तयार करून घेतलेल्या असल्यामुळे स्लाइस तळण्यासाठी किंवा उकडण्यासाठी अजिबातही जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 2 मिनिटांमध्ये स्लाइस चांगल्या मऊ झालेल्या आहेत। आता लगेचच यामध्ये मगाशी जे आपण कच्च्या शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेऊया। हे कच्चे शेंगदाणे असल्यामुळे 2 मिनिट तरी आपल्याला हा कूट या बटाट्याच्या स्लाइसमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कच्च्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये मोकळा करून घेतलेला साबुदाणा घालून घेऊया। इथे आपण कच्च्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, त्यामुळे खिचडीला छान रंग येतो। तसेच तो आपण कूट चांगला परतून घेतलेला असल्यामुळे चवीलाही छान लागतो, एकदम खमंग लागतो, अजिबातही कच्चा वगैरे लागत नाही। आता मध्यम आचेवरती ही खिचडी चांगली परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट खिचडी चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भाजक्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। तुम्ही जर खिचडीमध्ये फक्त आणि फक्त भाजक्या शेंगदाण्याचा कूट वापरणार असाल तर खिचडी होत आल्यानंतरच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, म्हणजे खिचडीचा रंग छान होतो, तसेच ती अजिबातही करपट लागत नाही, अगदी खमंग लागते। तर परत एकदा 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला ही खिचडी चांगली परतून घ्यायची आहे। खिचडी एकदम छान अशी शिजली जावी, तसेच ती मऊ लुसलुशीत व्हावी यासाठी यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटांनंतर खिचडी परत चांगली परतून घेऊया। अशा प्रकारे खिचडीला एक वाफ दिल्यामुळे खिचडी एकदम मऊ लुसलुशीत तयार होते, तसेच ती अजिबातही कच्ची लागत नाही। तर अशा प्रकारे इथे आपली मऊ लुसलुशीत व एकदम मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे। खिचडीची चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालू शकेल। आता तयार खिचडी सर्व करून घेऊया। ही खिचडी तुम्ही ताकाबरोबर, दह्याबरोबर किंवा अगदी तशीही खाल्ली तरी खूप छान लागते।
या खिचडीसाठी आपण साबुदाणा भिजवताना दुधाचा वापर केल्यामुळेही सुद्धा खिचडीला रंग छान येतो, तसेच एकदम मऊसूत तयार होते. तसेच इथे आपण कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळेही खिचडीला रंग सुरेख येतो. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली खिचडी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.